हाय ज्योती जी. नमस्कार. तुम्ही आसमी योगा क्लासमध्ये किती महिन्यापासून येत आहे? तसं बघायला गेलं तर 4 महिने तर कंप्लीट झालेत मला आसनी योगा जॉईन करून. ओके. आणि तुमचं सगळ्यात फेवरेट आसन आणि प्राणायाम कुठला आहे? आसन बघायला गेलं तर माझं सूर्यनमस्कार हे एक फेवरेट आहे आणि कपालभाती. कारण सूर्यनमस्कारने आपल्याला जी ऊर्जा निर्माण होते ना शरीरामध्ये, बॉडीमध्ये, ती आता ह्या सिच्युएशनमध्ये खूप गरजेची आहे. बरोबर आहे. आणि त्या ह्याच्याने आपले जे मंथली जे पिरियड्स जे असतात ना, ती कम्प्लिटली नॉर्मल होऊन जातात. त्यासाठी सूर्यनमस्कार बेस्ट. आणि कपालभाती बोलाल तर पोटामध्ये जे गॅसेस निर्माण होतात ते आपण आत बाहेर जो पोट आपण डाऊन करतो ना, त्याच्याने खूपच त्याचा फायदा होतो गॅसेससाठी. त्यामुळे सूर्यनमस्कार आणि कपालभाती बेस्ट असं. आणि प्राणायाम बोलाल तर स्मरणशक्ती आणि हां. हां, कुठलं कर्णविकास ना? नाही, मेधाशक्ती विकासक आणि आणि स्मरणशक्ती. स्मरणशक्ती. कारण मी सांगू का 40च्या नंतर माझी स्मरणशक्ती आहे ना खूपच डाऊन लेवलला चाललेली. पण मी जेव्हापासून योगा स्टार्ट केला आहे ना, स्मरणशक्ती हळूहळू का होईना माझी व्यवस्थित व्हायला लागलेली आहे. त्यामुळे स्मरणशक्ती प्राणायाम खूप छान माझ्यासाठी. व्हेरी गुड. रोज क्लासमध्ये यायला काय मोटिवेशन मिळतं? मला एक प्रकारचा आनंद मिळतो. कारण मी 39 वर्ष घरात काढलेली आहेत. मला माझ्या फ्रेंड्सने सजेस्ट केल्यामुळे मी योगाला यायला लागली. तो माझा म्हणजे माझ्या आनंदासाठी मी योगाला येते आणि दुसऱ्यालाही सजेस्ट करते की तुम्ही योगा करा. योगा केल्याने आपल्याला खूप सारे फायदेच आहेत. जसे की आपण डॉक्टरकडे जाणार, मेडिसिन खाणार, ह्याच्यापेक्षा योगा करा. आपले मंथली प्रॉब्लेम्स पण सॉल्व होतात आणि आपलं माइंडही शांत राहतं. हे एक मेन प्रॉब्लेम आहे की आपण योगाला येऊन हा फायदा घेऊ शकतो की आपण आनंदी राहतो. दिवस एवढा छान जातो ना, घरी गेल्यावरती आपल्याला कामाला एक प्रकारची ऊर्जा मिळते. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की मी योगाला त्यासाठी येते. ओके. अनिता मॅडमबद्दल काय बोलाल? त्यांची कुठली टीचिंग क्वालिटी तुम्हाला युनिक अनिता वाटते? मॅडमबद्दल तर मी काहीच बोलू शकत नाही. त्या माझ्यासाठी तर खूप महत्त्वाच्या. त्यांनासुद्धा माहिती आहे मी त्यांना किती लाईक करते. त्या जेव्हापासून त्यांनी मला शिकवायला सुरुवात जी केली आहे ना, ते मला आजपर्यंत असं कुणी समजून सांगितलेलं नाही आहे की असं करायचं, योगा करताना थोडा त्रास झाला की बसावं. म्हणजे एक प्रकारचं फॅमिलीसारखं आम्ही म्हणजे सगळेजण बिहेव करतो. आणि असं नाही की त्या योगा शिकवतात. आमच्याबरोबर पार्टी अटेंड करतात, त्यांच्याबद्दल आम्हाला सांगतात. काही असेल ते आमच्याबद्दल शेअर करतात. म्हणजे आम्ही योगाला येऊन याही गोष्टी शिकलो की फ्रेंड सर्कलमध्ये कसं राहिलं पाहिजे, फ्रेंड सर्कल कसा वाढवला पाहिजे. हे मला अनिता मॅडमबद्दल खूप महत्त्वाचं वाटतं आणि त्या तशा आम्हाला टीचिंग पण करतात. त्यासाठी अनिता मॅडम बेस्ट मॅडम. आप योगा बिगनर्स के लिए हाँ. क्या मैसेज दोगे? नवीन योगा शिकणाऱ्यांसाठी काय संदेश? योगा नवीन शिकणाऱ्यासाठी हेच की बघा, एकदा योगाला येऊन बघा. तुमचे फॅमिली मॅटर, परत काय बोलतात त्याला, मंथली प्रॉब्लेम, बॉडीचे जे प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम असू दे, तुम्ही फक्त एकदा योगा जॉईन करा आणि महिनाभरात तुमच्यामध्ये फरक बघा. मग तुम्हाला कळेल की योगा का बेस्ट म्हणून माणसं बोलतात. डॉक्टरकडे जाऊन मेडिसिन खाण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. बेस्ट आहे की योगाच बस. थँक्यू ज्योती. अच्छा दिया.